हे लसूण, कांदा, आलं, सांबार. तेल गरम झालं, तेलामध्ये कांदा टाकला, दही कटोऱ्यात घेतलं, ये मिक्सर का बर्तन, लहसुन, सांबार और आलं पेस्ट दह्यात टाकले, हे सगळे मसाले टाकले, मीठ वगैरे टाकलं, हळद, तिखट पावडर. आता हे बारीक केलेलं पनीर आता हे मिक्स करत आहे थोडं भांड्यामध्ये. आता हे पूर्ण मिक्स झाला, त्याच्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला आहे आणखी. आता हे कांदा टाकलेला, कांदा लालसरच्या पहिले ते जे हे आहेत तेवढाच टाकला, पण कांदा जवळ द्यायचा नव्हता, कांदा ट्रान्सफर केला होता. आता याला तेल सुटेपर्यंत फिरवत राहिले, शिजत आहे. आता पाणी टाकला, राहिलेलं पनीर शिजण्यासाठी आणि थोडं आंगचं पाणी बुर्जीसाठी, ग्रेव्ही बुर्जी म्हणून. शिजायचं आहे, मध्ये मध्ये फिरवावं लागते, बुडाला जळलं नाही पाहिजे म्हणून. आणखी ही पूर्ण बनायची आहे, पनीर शिजायचं आहे. जेवढी ग्रेव्हीची क्वांटिटी पाहिजे तेवढीच ठेवायची आहे. आता हे थोडं पाणी आहे, आता पूर्ण परफेक्ट झालेली आहे, शिजलेली आहे. आता हे सर्विंग सुरू आहे. ही झाली पनीर बुर्जी. आणि ही आंबा मिरचीची चटणी आहे. याला एक भाजी सारखी बनवली, तेल टाकून, ग्रेव्ही, तेल टाकलं,